घटना आहे। ऋतुजा ज्याचे ऋतुजा सुकुमार रांगे पूर्वाश्रमीची ऋतुजा पाटील ही सांगली जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय प्रतिष्ठित कुटुंबातील कन्या होती। वडील चंद्रकांत पाटील हे एक साधे प्रामाणिक शेतकरी तर आई गृहिणी। घरात शिक्षणाला आणि संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व होतं। ऋतुजा अभ्यासात हुशार, संयमी स्वभावाची आणि आपल्या भावंडांमध्ये सगळ्यात लाडकी होती। तिचं स्वप्न होतं एक दिवस शिक्षक बनायचं आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवायचे। ते करत असताना तिचा सुकुमार राजे शिर्के या तरुणाशी लग्न ठरला। एक सुशिक्षित व्यवस्थित घरातील मुलगा सुकुमार, याचे वडील सुरेश राजे आणि आई अलका राजे दोघेही निवृत्त शिक्षक। चांगले घर, चांगले लोक, स्थिर आयुष्य असं सगळं वाटत होतं। पण ज्याच्या आयुष्यात जे घडणार होतं त्याचा तिला क्षणभरही अंदाज नव्हता। ऋतुजाचं लग्न 2023 साली थाटामाटात पार पडलं। सासरी गेल्यानंतर काही महिने तिला सगळं छान वाटत होतं। पण काही महिन्यातच तिच्या आयुष्यातल्या अंधाराच्या छायाने तोंडवर काढायला सुरुवात केली। जवळ तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकायला सुरुवात केली। तेव्हा तिला आपलं घर परकं वाटायला लागलं। तिचं मूळ घराणं पारंपरिक हिंदू संस्कृतीत वाढलेलं होतं। ती धार्मिक बाबतीत कठोर नव्हती, पण स्वतःचा धर्म, परंपरा, श्रद्धा यावर निष्ठा होती। तिच्या सासरच्या कुटुंबांनी तिच्यावर सतत धर्म बदल करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली। हे सुरुवातीला केवळ प्रार्थनेला येत बायबल वाचन इतकंच सौम्य होतं, पण हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं। सासू अलका राजे हिला ऋतुजाने हिंदू असणं खटकत होतं। ती ऋतुजावर वारंवार ताशेरे ओढू लागली। तुझं बाळ शुद्ध राहील का? तू आमचं घर अपवित्र करते आहेस, धर्मांतरण शिवाय इथं सुख नाही। तिचा सासरा सुरेश राग तिला नवऱ्याने त्रास द्यायचा। पण काही महिन्यातच तिच्या आयुष्यातल्या अंधाराच्या छायाने तोंडवर काढायला सुरुवात केली। जवळ तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकायला सुरुवात केली। तेव्हा तिला आपलं घर परकं वाटायला लागलं। तिचं मूळ घराणं पारंपरिक हिंदू संस्कृतीत वाढलेलं होतं। ती धार्मिक बाबतीत कठोर नव्हती, पण स्वतःचा धर्म, परंपरा, श्रद्धा यावर निष्ठा होती। तिच्या सासरच्या कुटुंबांनी तिच्यावर सतत धर्म बदल करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली। हे सुरुवातीला केवळ प्रार्थनेला येत बायबल वाचन इतकंच सौम्य होतं, पण हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं। सासू अलका राजे हिला ऋतुजाने हिंदू असणं खटकत होतं। ती ऋतुजावर वारंवार ताशेरे ओढू लागली। तुझं बाळ शुद्ध राहील का? तू आमचं घर अपवित्र करते आहेस, धर्मांतरण शिवाय इथं सुख नाही। तिचा सासरा सुरेश राग तिला नवऱ्याने त्रास द्यायचा। कुठल्याही गोष्टीचं समर्थन न देता प्रत्येक वादातून ज्याला चुकीचं ठरवायचा सुकुमार, तिचा नवरा ज्याच्यावर तिला सर्वात जास्त विश्वास होता, तो देखील तिला समजून घेण्याऐवजी आई-वडिलांच्या बाजूने उभा राहिला। तो तिला म्हणायचा, हे सगळं सहन करावंच लागेल। जर तू धर्म स्वीकारला तर सगळं सुटेल। या मानसिक छळामुळे रोजचं आयुष्य जणू नरक बनलं होतं। तिच्या भावना, तिचा आत्मसन्मान, तिची श्रद्धा सगळं तिला गमवावं लागलं होतं। 7 महिन्याची गर्भवती असताना एखादी स्त्री आनंदी उत्सुक असते, पण ऋतुजा दिवसेंदिवस अधिकच मूर्ख होत गेली। तिचं हास्य, तिचा आत्मविश्वास, तिचा चेहरा सगळं ओळखी पलीकडचं झालं होतं। तिच्या मनात प्रचंड उलथापालथ चालू होती। एकीकडे बाळासाठीची जबाबदारी, दुसरीकडे सासरचा छळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या अस्तित्वावरच संकट। ती आपल्या आई-वडिलांना खूपदा बोलत नसे। त्यांना त्रास होऊ नये म्हणून ती सगळं आतच साठवून ठेवत होती। पण तिच्या वडिलांना तिच्या बोलण्यातून, आवाजातला थरथर आतून काहीतरी चुकीचा जाणवत। त्यांनी तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण ऋतुजा काही बोलायची नाही। सकाळची वेळ होती। ऋतुजा घरात एकटी होती। तिच्या मनात किती विचारांचं वादळ अंगावर असावं याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे। आठवड्यांपासून तिच्यावर होत असलेला दबाव, सासरच्या लोकांनी दिलेली अपमानजनक वागणूक, धर्मांतरासाठी तिचा छळ आणि नवऱ्याचं मौन
या पार्श्वभूमीवर ती निर्णय घेत होती. अत्यंत अस्वस्थ, असहाय्य आणि एकटे. तिने हळूहळू आतल्या खोलीत जाऊन दरवाजा लावला. छताला दोर बांधला आणि त्या दोराला गळा घालून एका सशक्त स्त्रीने, एका आईने, एका स्वप्नवत मुलीने आपला शेवटचा श्वास घेतला. जेव्हा सासरच्या मंडळींनी दरवाजा उघडून तिचा मृतदेह पाहिला, तेव्हा घरात किंकाळ्यांचा आवाज घुमला. पण ही किंकाळी पश्चातापाची नव्हती. ती केवळ स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी ची घाबरलेली प्रतिक्रिया होती. कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात ज्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याच्या मुलीवर तिच्या सासरच्यांकडून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुकुमार राजे, सुरेश राजे सासरे आणि अलका राजे सासू यांना अटक केली. पोलीस तपासात समोर आलं की ऋतुजाला सतत धार्मिक कार्यक्रमांना सक्तीने पाठवलं जायचं. तिच्या बाळाच्या जन्माआधीच त्याचं नाव ठरवून ख्रिश्चन संस्कार करण्याबाबत तिला धमकावलं जात होतं. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. ऋतुजा हे फक्त एक नाव नाही, ती हजारो मुलींचं प्रतिनिधित्व आहे, ज्या अजूनही सहनकर या शिकवणीत अडकलेल्या आहेत. धर्म, जाती, पद्धती यांच्या नावाखाली अजूनही स्त्रियांवर अन्याय, न साधारण छळ होतो. सांगलीत झालेली ही घटना केवळ एक घरातील समस्या नाही, ती संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी आहे. एका गर्भवती महिलेने स्वतःचा आणि अजून जन्म न घेतलेल्या बाळाचा जीव घेतला, याचा विचारही असह्य आहे. कोणत्या टोकाच्या असहाय्य हेतूने हा निर्णय घेतला गेला असेल? ऋतुजा, ज्याचे वडील चंद्रकांत पाटील हे या लढ्याचे प्रमुख चेहरे बनले आहेत. माझ्या मुलीने तिचा जीव गमावला, पण मी शांत बसणार नाही. तिला न्याय मिळालाच पाहिजे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. या घटनेने राज्यभर संतापाची लाट पसरली. महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक सगळेच या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी एकत्र येत आहेत. ऋतुजा आता या जगात नाही, तिचं बाळही नाही, पण तिची गोष्ट, तिचा संघर्ष, तिचा विरोध, तिचा हतबलपणा हे सगळं समाजासाठी एक मोठा धडा आहे. कोणाचं दुःख किती खोल असतं ते आपल्याला कधीच दिसत नाही. आपण वेळेत ऐकलं असतं, समजून घेतलं असतं तर कदाचित रोजचं जीवन आणि अजून एक जीव वाचला असता. ऋतुजा आजही एका स्त्रीच्या साहसाची आणि वेदनेची गोष्ट आहे. ती आपल्या शब्दासाठी लढली. आपण समाजाच्या आणि कुटुंबाच्या क्रूरता पुढे हरली. तिचा मृत्यू केवळ एक घटना नाही, तो एक प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांपुढे किती ऋतुजा अजून अशा छळाला बळी पडणार आणि आपण कधी त्यांच्यासाठी आवाज उठवणार? यातून काय शिकावं? केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि धार्मिक दबाव देखील एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करू शकतो. कोणत्याही व्यक्तीवर धर्मांतरासाठी दबाव टाकणं हे मानवी हक्कांची पायमल्ली आहे. स्त्रियांना अजूनही लग्नानंतर वेगवेगळ्या स्वरूपात छळाला सामोरं जावं लागतं. कधी राडा, कधी धर्म, कधी प्रतिष्ठेच्या नावाखाली. ऋतुजासारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी फक्त कायदा नव्हे तर समाजाची संवेदना, सजगता आणि सत्याशी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.